सो बघूयात आपण त्या दिवशीच थोडं रिपीट. न्यू फोल्डर, डबल क्लिक, टेक्स्ट डॉक्युमेंट, HTML आणि HTML सेक्शन स्टार्ट. यस. सो ही आपली फाईल आहे. सो कोड करूयात. सो HTML स्टार्ट, HTML एंड करू आणि मग इथे लिहायचा हेड टॅग. हेड टॅग स्टार्ट केल्यानंतर हेड टॅग एंड करायचा. ठीक आहे. आणि त्यानंतर इथे लिहायचा बॉडी टॅग. सो बॉडी टॅग जो आहे तो हेडच्या शेवटी घ्या, हेड क्लोज केल्यानंतर. इथे टायटल. सो टायटल स्टार्ट करूयात आणि एंड करूयात. सो घ्यायचं मग आपल्या वेबसाईटचं टायटल, जे की असेल लिस्टिंग. ठीक आहे. सो लिस्टिंग मध्ये आपण पाहणार आहोत तेच पुन्हा रिव्हिजन म्हणून. ठीक आहे. सो फर्स्ट होतं आपलं अनऑर्डर्ड लिस्ट. सो अनऑर्डर्ड लिस्ट कशी असते ते बघा. UL स्टार्ट करायचं. ठीक आहे. त्यानंतर UL एंड करायचा. ओके. आणि त्यामध्ये मग लिस्टिंग स्टार्ट करायची. सो LI स्टार्ट करो आणि LI एंड करा. ठीक आहे. त्यानंतर LI मध्ये फर्स्ट लिहायचं आपलं जी लिस्टिंग कशा बाबतीत आहे ते आधी टॉपिक इथे लिहून घ्या. समजा आपली लिस्ट आहे सायन्स बाबतीत. ठीक आहे. सो सायन्स बाबतीत लिस्ट आहे. सो मेन्यू लिस्ट लिहा मग इथे. सो याला 2-3 वेळेस लिहू आपण. सो सायन्स मध्ये फर्स्ट लिस्ट असेल आपली बायोलॉजी, झुऑलॉजी, अरे बॅच चालू आहे रे, काहीतरी वाटलं. ठीक आहे. आणि नंतर मग जी असेल कोणती ती. ठीक आहे. सो हे आपलं सायन्सची लिस्ट आहे, अनऑर्डर्ड लिस्ट. सो आपण रन करून पाहूयात. दिसतंय. सो सायन्स मध्ये आपली अशी लिस्ट तयार झाली. ठीक आहे. सो नेक्स्ट पुन्हा मग आपण पाहू ऑर्डर्ड लिस्ट. सेम तसंच OLच्या UL त्याऐवजी OL लिहायचं. ठीक आहे. आणि OL एंड करायचा. सो कंट्रोल S, अल्ट टॅब आणि रिफ्रेश. दिसतंय 1 2 3. सो आता मला याचे काही टाईप्स पण माहिती आहेत की आपल्याला ऑर्डर लिस्ट कशा टाईपमध्ये पाहिजे. सो OL टाईप इज इक्वल टू इथे लिहायचं मग आपण कॅपिटल A. सो कंट्रोल S आणि मग रिफ्रेश. दिसतंय इथे आली कॅपिटल ABCD. सेम तसंच आपण स्मॉल ABCD घेऊया. तो स्मॉल A लिहायचा इथे टाईप मध्ये. कंट्रोल S आणि रिफ्रेश. दिसतंय. सो हे झाली आपली स्मॉल ABCD. त्यानंतर रोमन नंबर्स. सो कॅपिटल रोमन, कंट्रोल S आणि रिफ्रेश. दिसतंय. सो हे झाले आपले कॅपिटल रोमन नंबर्स. तसंच स्मॉल आहे. सो कंट्रोल S आणि मग रिफ्रेश. ठीक आहे. सो हे झाले आपले लिस्टिंग्स. ह्या व्यतिरिक्त UL आणि OL नंतर मी एक काहीतरी सांगितलं होतं जी असते डिफायनेशन लिस्ट. ठीक आहे. सो ती आपण पाहूयात. सो DL स्टार्ट करायचा, DL एंड करायचा. ठीक आहे.
आणि त्यानंतर इथे लिहायचं सायसच्या आधी dt डिफायनेशन टर्म. सो dt स्टार्ट करायचा आणि dt एंड करायचा आणि त्यामध्ये मग त्याच्या खाली लिहायचं dl. ठीक आहे, वरती dd असतो डिफायनेशन, इथे dl. ठीक आहे. सो हे सगळं आपण खालचं डिलीट करू, कंट्रोल एस. आणि मग आता बघा, इथे dl च्या जागी dd पाहिजे, सॉरी dd. ठीक आहे, आणि वरती dl. सो कंट्रोल एस करा आणि आता बघा, दिसतंय सायन्सच्या खाली आणि थोडं समोर आपल्याला बायोलॉजी दिसतंय. सो हनुमान, बरं, अरे तुम्हाला लिंक किती वाजताची आली होती? हॅलो, पूजा, हनुमान, रोहित, तुम्हाला लिंक किती वाजताची आली? तुम्हाला मेसेज आलता ना व्हॉट्सअपवर? हॅलो, हनुमान, हॅलो, हॅलो, पूजा, रोहित, आवाज येतोय माझा? बॅच किती वाजताची आहे आपली? तुम्हाला लिंक आली होती का व्हॉट्सअपवर? हॅलो, रोहित, पूजा, हनुमान, मला आन्सर द्या. तुमची बॅच स्टार्ट किती वाजता झाली आहे? तुम्हाला टाइम किती वाजता सांगितला होता? आता वाजले 5:30, म्हणजे जवळजवळ 5:30 वाजतायत आता. सो एवढ्या उशिरा येऊन काय करणार आहे तुम्ही? अर्ध लेक्चर तर इथंच झालं आपलं. दररोज अशाच उशीर करणार आहेत का तुम्ही बॅचला? तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं रेग्युलर बॅच अटेंड करा. पहिल्या दिवशीच आपण इन्स्ट्रक्शन पाहिले होते की रेग्युलरली बॅच ऑन टाइम अटेंड करायचे. आता कंप्लीट अर्धा तास निघून गेला आणि आता तुम्ही ऍड होताय. ओके, आणि हनुमान, कारण तुमची वाट पाहण्यात आमचा वेळ जातो माहिती आहे का? कंप्लीट 5:15 पर्यंत आम्ही थांबलो, तेव्हा कुठे बॅच स्टार्ट केली. दोघच जण होते, रोहित आणि वैभवी. त्यांच्या दोघांमध्ये बॅच स्टार्ट केली आज. आणि तुम्ही आले 5:20ला, 5:20ला. एवढं पण इरेग्युलर नाही राहायचं. काहीतरी डिसिप्लिन येऊ द्या. ओके, सो ही झाली आपली लिस्ट. सो ह्यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम? नाही सर. ओके, सो आपण आज एक सिंपल टॅग शिकणार आहोत, ज्याला म्हणतो आपण इमेज टॅग. ठीक आहे. सो आजपर्यंत आपण नुसतं टेक्स्ट 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 ऍड करायचं शिकलोय वेब पेजेसवर. आज आपण इमेज कशी घ्यायची वेब पेजवर ते पाहूयात. ठीक आहे. फर्स्टली मी सिंपल वर्डमध्ये बघा कशी इमेज ऍड होते आणि आपण कशी ऍड करतो रिअलमध्ये कोडमधून. सो ते फरक कळेल तुम्हाला. सो इथे इन्सर्ट टॅबमध्ये पिक्चर्स असतात. सो पिक्चर्स ऍड करायचे. सो दिस डिव्हाइस, सो ह्या डिव्हाइसमध्ये कुठे पिक्चर्स असतील तिथे जायचं. ठीक आहे. आणि मग इमेजेस ऍड करायच्या. सो बघूयात आपण. ठीक आहे, समजा ही इमेज आपण ऍड केली, तशीच इमेज आपल्याला ऍड करायची वेब पेजमध्ये. ठीक आहे. सो कशी ऍड करणार ते बघूयात. सो इमेज ऍड करण्यासाठी तुम्हाला
काही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतील, ठीक आहे. जे की इमेज टॅग पूर्ण इमेज नावाने नाहीये. इमेज टॅग हा IMG नावानेच तुम्हाला लिहिता येतो, ठीक आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट इमेजमध्ये एंड नाहीये किंवा इमेजला क्लोज नाहीये, ठीक आहे. सो इमेज टॅग हा कधीच क्लोज होत नाही एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपल्याला सोर्स देण्यासाठी तुम्ही लिंक पण घेऊ शकता वेबसाईटची कोणत्याही किंवा तुम्ही स्वतःच्या फोल्डरचा सोर्स पण तिथे देऊ शकता. म्हणजे ज्या फोल्डरमध्ये तुमची इमेज फाईल सेव्ह आहे, त्या फोल्डरचा तिथे पाथ देऊन टाकायचा सोर्समध्ये आणि मग ती ॲज इट इज ती इमेज तुम्हाला वेब पेजवर रन होऊन दिसेल. ओके. सो आपण पहिले काय करू, आधी इमेज रन करून पाहू सिंपल टॅगने. मग तुम्हाला त्याची विड्थ आणि हाईट कशी सेट करायची ते पण सांगतो. आणि त्या इमेजला पुढे कसं सरकवायचं, लेफ्ट पासून किंवा राईट पासून किंवा व्हर्टिकली कसं सरकवायचं ते सगळं सांगितलं जाईल. सो बघूयात आपण. सो हे आपलं सिंटॅक्स आहे इमेजचं. ह्याचा फोटो काढून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या ह्याचा. काढलाय स्क्रीनशॉट? हो सर. ओके. सो आपण आता विथ सिंटॅक्स कोड करून पाहू. सो बॉडीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, इमेज टॅग हा फक्त आणि फक्त बॉडीमध्येच घ्यायचा, ठीक आहे. बॉडीच्या बाहेर नाही घ्यायचा, कारण तो रन नाही होणार. नाहीतर मग रन झाला तरी तो आउटपुट काहीतरी वेगळंच दाखवेल किंवा टेक्स्ट दाखवेल कोडचा, ठीक आहे. सो IMG टॅग कसं लिहितात बघा. अँगल ब्रॅकेट स्टार्ट करायचा आणि स्टार्ट केल्यानंतर IMG लिहायचं आणि स्पेस देऊन इथे लिहायचं SRC. SRC म्हणजे सोर्स, ठीक आहे. सो आपल्या इमेजचा सोर्स कुठे आहे तो तिथे त्याला शो करावा लागतो. सो Ctrl+S करायचं आणि आपण पहिले आधी इमेज आपल्या फोल्डरमध्ये आणूयात. सो डाउनलोड्समध्ये जाऊ आपण, ठीक आहे. इथे इमेज पाहू, कोणती चांगली इमेज भेटते का आपल्याला. सो कॉपी करूया तेवढ्या सगळ्या आणि त्या फोल्डरमध्ये आणून ठेवूया. सो आपण डेस्कटॉपवर एक फोल्डर क्रिएट केलं होतं. आणि इथे ती पेस्ट करू, ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या इमेजचं नाव जे आहे ते कधी पण छोटंच राहू द्या, ठीक आहे. जास्त मोठं असेल तर तुम्हाला सोर्स द्यायला पण टेक्स्ट खूप लिहावं लागेल. त्यापेक्षा ABCD अशा नावानेच द्यायचं, ठीक आहे. आणि कधीच रिनेम जो आहे तो सारखा नाही करायचा. समजा आपण पहिल्या इमेजला a.jpg दिलं आणि दुसऱ्या इमेजला पण a.jpg दिलं, सो असं कधीच होत नाही, ठीक आहे. सारखं सारखं नेम हे कधीच देऊ शकत नाही आपण. सो वेगवेगळं नाव द्यायचं थोडंफार कॅरेक्टरमध्ये किंवा नंबर चेंज करून, ठीक आहे. सो रिनेम करण्यासाठी F2 की प्रेस करायची आणि मग तुम्हाला शॉर्टकट रिनेम करता येतं, ठीक आहे. सो F2 आणि रिनेम, सेम तसंच F2 आणि रिनेम. एंटर. सो ह्या झाल्या आपल्या सगळ्या इमेज, ठीक आहे. आता काही इमेज मी काय करतो, इथे एक फोल्डर क्रिएट करतो मी पुन्हा, ठीक आहे. न्यू आणि फोल्डर, ठीक आहे. आणि त्या फोल्डरला इमेज नाव देतो, इमेजेस, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही इमेजेस पेस्ट करतो. सो इथे Ctrl+X आणि इथे Ctrl+V. सो काही इमेजेस इमेजेस फोल्डरमध्ये आहेत आणि काही इमेजेस HTML फाईलच्या सोबत आहेत. सो आपण ते दोन्ही रन करून पाहू. इमेजेस फोल्डरमध्ये मी का टाकलं, कारण समजा जर काही इमेजेस ह्या फोल्डरमध्ये असतील तर त्यांना कसा पाथ द्यायचा हे तुम्हाला समजावं म्हणून मी त्या फोल्डरमध्ये काही इमेजेस टाकले, ठीक आहे. सो आपण करूयात तयार कोड.
ठीक आहे. सो इमेज स्पेस SRC इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट आणि डबल कोट एंड, आणि त्या दोघांमध्ये येऊन आपल्याला इमेजचं नाव टाईप करायचं आहे. ठीक आहे. सो इथे लिहितो मी a.jpg. ठीक आहे. सो कंट्रोल एस करायचं. कंट्रोल एस केल्यावर मी स्लॅश देतो. ठीक आहे, डबल कोट एंड झाल्यानंतर. सो इमेज टॅगचा क्लोज असा असतो, इमेजमध्येच स्लॅश देऊन सगळ्यात शेवटी. ठीक आहे, दिला तरी चालतो आणि नाही दिला तरी चालतो. ठीक आहे. सो एवढं फक्त लक्षात ठेवा. सो कंट्रोल एस आणि आपण आउटपुटमध्ये रन करून पाहूया. इमेज दिसते का? ठीक आहे. सो डबल क्लिक. सो दिसली इमेज तुम्हाला? पहिले काहीच नव्हतं. दिसतंय? हे फाईलचं नाव आहे आणि ही त्याची इमेज आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम कुणाला ह्याच्यामध्ये? वैभवी, पूजा, रोहित, हनुमान, काही प्रॉब्लेम? नाही सर. ओके, समजतंय ना? हो. ओके. सो आपण इमेज ऍड केली. आता ह्या इमेजला आपण विड्थ आणि हाईट सेट करू. आता मला कसं आहे ना, आता आपण ही जी इमेज पाहिली आता, इथे पण बघा, रिफ्रेश केल्यावर तुम्हाला इमेज दिसेल. ठीक आहे, कारण तीच फाईल आहे. सो आता मला ही इमेजची जी साईज आहे ती एवढी मोठी नकोय, मला छोटीशी पाहिजे. ठीक आहे. आता माझं जिथं कर्सर आहे ना तेवढी त्याची हाईट पाहिजे आणि विड्थ ह्या न्यूज पर्यंत तरी दिसली पाहिजे. ठीक आहे. सो एवढी मला इमेज पाहिजे. मग काय करणार मी? त्या कोडच्या जवळ जाईल. ठीक आहे. सो जेव्हा डबल कोट क्लोज करून आपण स्पेस देतो तेव्हा आपण तिथे विड्थ लिहू शकतो. सो विड्थ ॲट्रिब्यूट लिहायचा. सो ह्यांना काय म्हणतात? विड्थ ॲट्रिब्यूट. प्रॉपर्टीज ह्या CSS मध्ये असतात. सो ह्यांना प्रॉपर्टीज नाही म्हणायचं. सो ह्या विड्थ ज्या आहेत त्यांना ॲट्रिब्यूट म्हणायचं. सो विड्थ आणि स्पेस देऊन पुन्हा हाईट लिहायचं. HEIGHT. ओके. सो इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट डबल कोट एंड. सो विड्थ आणि हाईट किती ठेवायची ते आपल्याला ठरवावं लागतं. समजा आता मला विड्थ ठेवायची आहे 150 पिक्सल. ठीक आहे. सो मी इथे लिहितो विड्थ मध्ये 150. पिक्सल. ठीक आहे. आणि हाईट लिहितो 100 पिक्सल. ठीक आहे. सो कंट्रोल एस करा. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इमेजचे सायझेस जे आहेत त्या पिक्सलमध्येच लिहायच्या. ठीक आहे. तुम्ही पर्सेंटमध्ये पण लिहू शकता, पण आपल्याला आताच रिस्पॉन्सिव्हनेस करायचा नाही. आपल्याला फक्त इमेज ह्या पिक्सलमध्येच पाहायच्या आहेत. ठीक आहे. सो 150 पिक्सल त्याची विड्थ आहे आणि हाईट त्याची 100 पिक्सल आहे. सो कंट्रोल एस करा आणि रिफ्रेश करा. दिसतीये? सो इमेज एवढी छोटी झाली. का झाली? कारण आपण त्याची विड्थ आणि हाईट तशी ठेवली आहे, तशी सेट केली आहे त्यामुळे. सो सिंपल 150 पिक्सलच्या ऐवजी आपण थोडी वाढवू, आता 250 पिक्सल करू आणि हाईट जी आहे ती 150 करू. सो कंट्रोल एस आणि आता बघा, दिसते? आता थोडी वाढली. सेम पुन्हा तसंच आणखीन थोडी वाढूयात. विड्थ 350 पिक्सल करू आणि हाईट जी आहे ती 250 करू. सो कंट्रोल एस, अल्ट टॅब, रिफ्रेश. ठीक आहे. सो एवढी मोठी झाली. सो काहीतरी प्रॉब्लेम झाला. बघा, मी एवढी मोठी दिली आहे त्याच्यामुळे तो तेवढी स्ट्रेच झाली इमेज. ठीक आहे. सो इथे डिलीट करूयात हे. कंट्रोल एस आणि अल्ट टॅब आणि रिफ्रेश. दिसते आता? आता एकदम प्रॉपर दिसते. सो आता ह्याच्याच बाजूला मला आणखीन एक इमेज ऍड करायची. ठीक आहे. बाजूला नाही, पण त्याच्या खाली. सो पुन्हा इमेज टॅग घ्या आणि इथेच पेस्ट करा. ठीक आहे. पण आता इमेज मला दुसरी पाहिजे. सो आपण दुसऱ्या इमेजसाठी नाव दिलं होतं, A2 दिलं होतं. सो इथे लिहायचं A2. सो कंट्रोल एस आणि आता पहा इमेज दिसतीये? समजलं का? हॅलो, समजतंय का? हो सर. हा. सो हे आहे
आपल्या इमेजेस ऍड करणं. ठीक आहे. आता मला काय करायचं, एका फोल्डर मधली इमेज घ्यायची आहे. ठीक आहे. सो मी जसं म्हणलं होतं ना की मला फोल्डर मध्ये एक इमेज पाहिजे. सो IMG इज इक्वल टू डबल कोट स्टार डबल कोट आहे. आता मला एका न्यू फोल्डर मध्ये मी इमेज टाकलेल्या होत्या. सो त्या फोल्डरला नाव मी इमेजेस दिलं होतं आणि मग स्लॅश द्यायचं आणि त्या इमेजचं नाव लिहायचं. ठीक आहे. सो बघूयात इमेजेस आणि मग त्याच्यामध्ये काय A5 नावाची इमेज आहे. सो मग इथे जायचं. सो इमेजेस आणि मग A5.jpg. ओके. सो विड्थ आणि हाईट ती पण सेट करू आपण प्रॉपर दिसावं म्हणून. ओके. आणि मग पेस्ट. सो कंट्रोल एस, अल्ट टॅब आणि रिफ्रेश. दिसतीये ही पण इमेज दिसली. ही कुठली इमेज आहे, त्या पाथ मधली इमेजेस नावाच्या फोल्डर मधून A5 नावाची आपण फाईल उचलली आहे. सो ती इमेज आपल्याला इथे दिसते. का? कारण आपण पाथ हा प्रॉपर दिला. ठीक आहे. आणि इमेज टॅग मध्ये आणखीन एक ऍट्रिब्यूट राहतो ALT नावाचा. ठीक आहे. अल्टरनेट टायटल म्हणून ALT. हे जे असतं ते इमेजचं टायटल असतं. ठीक आहे. सो आता फर्स्ट इमेज कशाची आहे नेमकं, सोशल मीडिया. सो इथे लिहायचं आपण सोशल मीडिया. ठीक आहे. असं आपण लिहिलं. कंट्रोल एस. सो F5 करतो. सो इथे तुम्हाला तो टेक्स्ट बिलकुल दिसणार नाही. ठीक आहे. सो ही काय वगैरे काहीच नाही करणार. अल्टरनेट तर लिहिलं मी. ठीक आहे. अल्टरनेट टायटल वगैरे लिहिलं सगळं, पण ते दिसायला तर काहीच नाही मला. ठीक आहे. आता मी काय करतो, एखादं वेगळंच नाव देतोय. ह्या नावाची इथे इमेज फाईलच नाहीये. ठीक आहे. पण तरी देऊन ठेवलं मी. आणि आता रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यावर ते इमेज तर इथं नाहीच आहे, पण त्यांनी काहीतरी सोशल मीडिया दाखवलं बघा मला. ठीक आहे. सो जेव्हा जर इमेज लोड नाही झाली, ठीक आहे, कोणत्याही साईटमध्ये, सो आपली इमेज लोड नाही झाली किंवा आपण जे वेब पेज तयार केलंय ते लोड नाही झालं किंवा ती इमेज तिथे नसली, सो ती इमेज नसल्यावर सुद्धा हा टेक्स्ट तिथे शो करतो. सो का शो करतो? कारण समजा ही इमेज कशा रिलेटेड आहे ते तिथे सांगायचं काम ह्या अल्टरनेट टेक्स्टचं असतं. ठीक आहे. समजतंय? समजतंय की नाही? येस सर. ओके. सो अल्टरनेट टेक्स्टचं काम काय, जेव्हा इमेज लोड नाही झाली किंवा इमेज दिसली नाही, सो तेव्हा अल्टरनेट टेक्स्ट ते दाखवायचं काम करतो की ही इमेज कशा बाबतीत होती. ठीक आहे. त्याला आपण अल्टरनेट टेक्स्ट म्हणूयात किंवा अल्टरनेट टायटल म्हणूयात. ओके. सो हे झालं आपलं अल्टरनेट. आता ह्यानंतर मला ह्या इमेजेस मध्ये गॅप पाहिजे. ठीक आहे. सो गॅप कसा आणणार आपण? सो गॅप आणण्यासाठी एक ऍट्रिब्यूट आहे ज्याला म्हणायचं एच स्पेस. एचएल स्पेस आणि मग इथे इज इक्वल टू डबल कोट द्यायचा आणि 100 फक्त लिहून सोडायचं. सो कंट्रोल एस. आणि आता बघा ठीक आहे, असं VS स्पेस आणि HS स्पेस लिहितो आपण. ठीक आहे. सो हे एल नाही, ओनली HS स्पेस. सो कंट्रोल एस. दिसतंय सगळ्यांमध्ये सारखा गॅप आला बघा. ठीक आहे. मी याच्यात स्पेस लिहिलं आणि इथे 150 असं लिहितो. सो आता 150 पिक्सलचा गॅप तुम्हाला तिथे दिसेल. हॅलो, हा एकच मिनिट. हा माझी मोबाईल म्हणजे आपला लॅपटॉप जो आहे तो शटडाऊन झाला. एकच मिनिट.
सो आवाज येते सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय ना? ओके. सो बघा, आपण नवीन तयार करू पहिल्यापासून. सो डॉक्युमेंट, टेक्स्ट फाईल रिनेम करू आपण HTML. HTML स्टार्ट, HTML एक्सटेन्शन चेंज, आणि मग इथे पोस्ट DPJ नावाची एक इमेज आहे. सो ओपन विथ नोटपॅड, आणि मग तिला आपण HTML स्टार्ट करू, एंड करू. ठीक आहे. आणि ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? टायटल टॅग स्टार्ट करायचा, टायटल टॅग एंड करू. ठीक आहे. आणि इथे लिहू टायटल आपण इमेज टॅग. ठीक आहे. आणि मग बॉडी टॅग स्टार्ट करूया. सो बॉडी, आणि मग बॉडी एंड. आता आपण इथे इमेज IMG इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट, आणि इथे पोस्ट डॉट JPG. ठीक आहे. सो इथे लिहायचं आपल्याला विड्थ आणि हाईट, आणि इथे आपण करूयात 300 पिक्सल, थोडी जास्त घेऊ, 350 पिक्सल. आणि विड्थ असेल आपली, सॉरी, हाईट हाईट असेल आपली 250 पिक्सल. आणि मग इथे आपल्याला स्पेस द्यायचा आहे. सो H स्पेस इज इक्वल टू, H स्पेस म्हणजे काय नेमका? हॉरिझॉन्टल स्पेस. ठीक आहे. हॉरिझॉन्टल स्पेस कसा असतो? आडवा. ठीक आहे. सो आपल्याला किती पिक्सल स्पेस द्यायचं ते इथे लिहायचं, पण इथे पिक्सल नाही लिहायचे बरं का. पिक्सल जर लिहिलं तर तुम्ही तो वर्क नाही करत. ओनली नंबर लिहायचा 150. ठीक आहे. आणि कंट्रोल S सेव्ह करायचं. हीच लाईन आपण 3 वेळेस कॉपी पेस्ट करू. आणि जे एस स्पेस आहे ते दरवेळेस लिहायची गरज नाही, फक्त एकदा लिहायचं. तो प्रत्येक टॅगला, म्हणजे प्रत्येक इमेज टॅगला तो तसाच मॅन्युप्लेट करेल किंवा बिहेव करेल. सो सगळे डिलीट करून टाकू, कंट्रोल S आणि अल्ट टॅब. तो रन करूया. दिसतंय? सो एक इमेज 100 पिक्सल पुढे सरकली आणि बाकी सगळ्या खाली आल्या. आपण थोडं एस स्पेस कमी करूया. कंट्रोल S. दिसतंय? सो एक इमेज त्याच्या बाजूलाच आली. मला तर सगळ्या व्यवस्थित आणायच्या आहेत. सो आपण काय करू, थोडी जी हाईट विड्थ आहे ती कमी करू. आपण 300 पिक्सल करू सगळ्यांना. म्हणजे प्रॉपर एका बाजूला एक दिसतील त्या. रिप्लेस ऑल, कंट्रोल S, आणि बघा आता. ठीक आहे. सो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे तुम्हाला प्रॉपरली एस स्पेस प्रत्येक इमेजला द्यावंच लागेल, त्याशिवाय चालणारच नाही ते. सो स्पेस, कंट्रोल P कॉपी, कंट्रोल C कॉपी पेस्ट. ठीक आहे. आणि पुन्हा मग कंट्रोल V. सो कंट्रोल S आणि रन. दिसतंय आता एका खाली एक एकदम प्रॉपर दिसत आहे.
ओके. सो अशा इमेज आपण हे स्पेस स्पेस देऊन तयार करू शकतो. आता जसं मी हॉरिझॉन्टल स्पेस दिला, तसं आता मला ह्यांच्यामध्ये पण उभा गॅप पाहिजे. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल स्पेसने काय झालं, हे इमेज पुढे सरकल्या. आता मला खाली सरकवायचं आहे. सो खाली सरकवण्यासाठी तुम्हाला नोटपॅडमध्ये जाऊन पुन्हा या स्पेसच्या समोरच एक स्पेस घ्यायचा. ठीक आहे. आणि मग इज इक्वल टू डबल कोट स्टार्ट एंड करायचं आणि 80 असं लिहायचं तिथे. सो कॉपी आणि सगळीकडे स्पेस. सो माहिती नाही आहे, स्पेस म्हणजे हॉरिझॉन्टल स्पेस आणि व्ही स्पेस म्हणजे व्हर्टिकल स्पेस. सो कंट्रोल एस आणि आता पहा दिसतंय. सो 80 पिक्सेल हॉरिझॉन्टली आणि 80 पिक्सेल व्हर्टिकली. सो एवढा गॅप आपण आणू शकतो इमेजेसमध्ये. समजतंय? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये कोणाला? हॅलो, कुणाला काही नाही प्रॉब्लेम? सर. नाही सर. ओके. आणि पूजा, काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? समजतंय ना पूजा, का नाही? हॅलो. ओके. सर विड्थ आणि हाईट टॅगमध्ये पिक्सल लिहिणे कंपल्सरी? हो, पिक्सल लिहिणं कंपल्सरीच आहे. कारण आपण जी इमेजची साईज जे देतोय ते पिक्सलमध्येच असते कधी पण. आता जेव्हा पण तुम्ही कोणतीही इमेज डाउनलोड करसाल ना, ती इमेज तुम्हाला पिक्सलमध्येच दिसेल, प्रॉपर्टीजमध्ये त्यांच्यासुद्धा. आता मी काय करतो, ह्या इमेजला ह्या इमेजच्या प्रॉपर्टीज पाहतो. सो इथे जायचं डिटेल्समध्ये. डिटेल्समध्ये गेल्यावर इथे दिसते तुम्हाला विड्थ हाईट पिक्सल्स. ठीक आहे. फुल फॉर्म आहे हा पिक्सेल्स आणि शॉर्ट फॉर्म PX मध्ये लिहित असतात. सो कधी पण इमेजेस ह्या पिक्सलमध्येच असतात, त्यांची विड्थ आणि हाईट. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इमेजेस पिक्सल ऐवजी पर्सेंट सुद्धा वापरू शकतो. ठीक आहे. जसं मी आता एक करून दाखवतो. पण एवढं एक लक्षात ठेवा, तुम्हाला 100% पेक्षा जास्त घेता येत नाही बरं का. तुम्हाला 100च्या खालीच घ्यावं लागेल. समजा आता मी ते 20% घेतो. हाईट पण 50%, मग 20%. कंट्रोल एस. आता पहिली इमेज पहा फक्त. दिसतं 20% कशी असते याच्यामध्ये, दिसली तुम्हाला? सो पिक्सलमध्ये आणि पर्सेंटेजमध्ये एवढा फरक आहे. सो तुम्हाला एवढीच पिक्सल पाहिजे असेल, सो त्यानुसार पर्सेंटेज तुम्हाला पाहावं लागतील. असं अज्युम करा की 16 पिक्सल म्हणजे 1%. ओके. सो त्यानुसार तुम्हाला ते तयार करणं आहे. काही प्रॉब्लेम आता वैभवी? हॅलो. ओके. सो हे झालं आपलं इमेज टॅग. सो उद्या एक तुम्हाला टास्क आहे. सो टास्क मी तुम्हाला डिझाईन करून दाखवतो, तुम्ही त्यानुसार ते तयार करून आणायचं आहे. सो तुम्हाला अशा इमेजेस आणायच्या आहेत. इमेज 1 मध्ये अशा टाईपमध्ये इमेज तुमची दिसली पाहिजे. ठीक आहे. जिची विड्थ एकदम जास्त असेल पण हाईट कमी असेल, पण बाकीच्या सगळ्या प्रॉपर एवढाच गॅप प्रॉपर पाहिजे. त्यांचा व्हर्टिकल गॅप पण तेवढाच प्रॉपर पाहिजे आणि हॉरिझॉन्टल पण. ठीक आहे. इथे जसं दिलंय तसा.
तो इमेज 1, इमेज 2, इमेज 3, इमेज 4, इमेज 5, इमेज 6, इमेज 7 जेव्हा मी क्रोम ओपन करेल, ठीक आहे, जेव्हा मी ती फाईल रन करेल तेव्हा मला कसं दिसलं पाहिजे, असं दिसलं पाहिजे ते. त्या सगळ्या इमेजेस आणि इमेज वन कंप्लीट अशीच दिसली पाहिजे. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारून घ्या. आणि आधी ह्या टास्कचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला हा टास्क उद्या कंप्लीट करून आणायचा आहे. उद्या म्हणजे सोमवारी, संडेला सुट्टी असते. ठीक आहे. आपले लेक्चर्स मंडे टू सॅटर्डे चालतील आणि संडेला आपला हॉलिडे असेल. आणि नॉर्मली सोमवारी आपला रिव्हिजन डे असतो. ठीक आहे. म्हणजे त्या दिवशी फक्त क्वेश्चनरीज विचारले जातील तुम्हाला आणि त्याचे आन्सर द्यायचे आणि काही डाऊट असेल तर तो विचारायचा. म्हणजे काही प्रॉब्लेम आला असेल किंवा कुठे काही रन नसेल झालं किंवा कोडमध्ये कुठे काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही विचारू शकता. सो मंडे आपलं क्वेश्चनरी डे असेल आणि बाकीचे दिवस मग तुमचं लेक्चर्स चालतील आणि संडे आपला हॉलिडे. ओके. समजतंय सर्वांना? समजतंय का? पूजा, वैभवी, रोहित. हॅलो पूजा, समजतंय? येस येस. कोडिंगची पण घ्यायची आहे. एकच मिनिट. ह्याचा पण स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतलाय सर्वांनी? हा सर, घेतला. पूजा घेतला का स्क्रीनशॉट? ओके. सो घे आता. घेतला का नाही? ओके. सो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं इव्हॅल्युएशन पोर्टल जे आहे ते स्टार्ट झालं आहे. सो तुम्ही अकाउंट क्रिएट करा. ओके. आणि तुमचं कन्फर्मेशन करून घ्या, ॲडमिशन कन्फर्म. सो कधीपर्यंत करणार आहेत ॲडमिशन आपलं कन्फर्म? पूजा, रोहित, वैभवी. आपलं ॲडमिशन कधीपर्यंत? सोमवारी. ओके, मंडे. आणि रोहित, तू कधी करणार आहेस? हॅलो रोहित. ओके. आणि पूजा? हॅलो पूजा. कन्फर्म अरे नाही, म्हणजे तुमचं ॲडमिशन जे आहे ना ते तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे त्या पोर्टलमध्ये तुमचं अकाउंट क्रिएट करून. ओके. तेव्हाच तुम्हाला ट्युटोरियल्स मिळतील सगळे, म्हणजे जे आपण दररोज शिकतोय ना त्याचे ट्युटोरियल्स आहेत. आणि प्लस तुम्हाला त्याच्यात काही क्विजेस आणि टास्क पण दिसतील आणि त्या टास्कवर तुमचे मार्क्स असतील, जे सर्टिफिकेटवर सुद्धा तुम्हाला दिसतील की तुम्हाला किती मार्क्स पडलेत ते. ओके ओके ओके, चलेगा. चालेल. सो बाय बाय. टास्क कंप्लीट करा आणि सोमवारी भेटूयात आपण. सो गुड इव्हनिंग, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. सर ये कोडिंग मोबाइल में भी कर सकते हैं क्या? एक्सक्यूज मी सर.